एवढ्याच पायऱ्या मी चढून आलोय, पण दम भरला. सो आर्मीवाले आहेत समोर आणि ते पाठीमागं जावा असा एक इशारा करत आहेत. सो लेट्स सी. सो ही अशी पूर्णपणे प्रिपरेशन जे आहे ते चालू आहे अमरनाथ यात्रेसाठी. अमरनाथ यात्रेची तारीख जी आहे ती 29 तारीख. 29 तारखेला अमरनाथ यात्रा चालू होईल याच महिन्यामध्ये 29 जूनला. सो तोपर्यंतचं जे कन्स्ट्रक्शन आहे आणि यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि मेडिकल एड जे आहे त्याचं प्रिपरेशन पूर्णपणे इथं आता चालू आहे. सो अशा प्रकारे पूर्ण सेटअप चालू आहे अमरनाथ यात्रेसाठीचा. बाकी टाईमला इथं पार्किंग आणि याची सोय केलेली जाते. आता हा पूर्ण नव्यानं सेटअप उभारला जात आहे. सेटअपसाठीचं पूर्ण इक्विपमेंट्स. टेंट्स वगैरे हे सगळे उभारले जातील. सिक्युरिटी पर्पज जास्त काही मी दाखवू शकत नाही. हे इथंच असे टेंट उभारले जातील. खूप मोठा कॅम्प असा हा उभारला जातोय. त्याच्या बॅक साईडला पूर्ण सगळे टेंट्स सेटअप केले जातील.
29 तारखेपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी जे यात्रेकरू येतील तर त्यांच्यासाठी ही जी आहे ही राहण्याची म्हणजे टेंट्स वगैरे याची पण सोय अशी केली जात आहे. ॲव्हरेज 3 दिवसाचा चालणारा हा ट्रेक आहे, ज्यामध्ये राहण्याची सोय जी आहे ती एक या लेवललाच अशी केली जाते. असेचे बेसिक असे टेंट्स असतात, अजून पूर्णपणे सेटअप झालेले नाहीत. याच्यामध्ये खाली पण ते कवर्स वगैरे टाकतात, क्लिनिंग वगैरे सगळं चालू आहे. आणि ही आहे अमरनाथ यात्रेची पहिली पायरी. बम भोले. इथून जे आहे 32 ते 35 साधारण ऑन एन ॲव्हरेज 35 किलोमीटरची चालत जाण्याची अमरनाथ यात्रा. इथून तो जो ट्रेक आहे हा चालू होतोय. प्रॉपर ट्रेक, प्रॉपर टेरेन असं आपण म्हणू शकतो. पाठीमागं 2 ठिकाणी चेकपोस्ट असतात. एवढ्याच पायऱ्या मी चढून आलोय, पण दम भरला. आर्मीवाले आहेत समोर आणि ते पाठीमागं जावा असा एक इशारा करत आहेत. लेट्स सी.